तर महायुतीतल्या अंतर्गत वाद मिटवण्यासाठी फडणवीसांच्या आज दोन मोठ्या बैठका होणार आहेत। पहिली बैठक नगरमधील सुजय विखे पाटील आणि राम शिंदे यांचा वाद मिटवण्यासाठी होईल, तर फडणवीसांची दुसरी बैठक ही हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांसोबत होणार आहे। बारामती आणि इंदापूर या ठिकाणचा जो वाद आहे तो मिटवण्यासाठी ही बैठक होणार आहे। एकीकडे नगर आणि दुसरीकडे बारामती इथल्या या सीट्स महत्त्वाच्या आहेत आणि त्या जिंकवण्यासाठी या महत्त्वाच्या दोन बैठका पार पडणार आहेत। सुजय विखे पाटील आणि राम शिंदे यांच्यामधील जो अंतर्गत वाद आहे तो वाद मिटवण्यासाठीची ही बैठक असणार आहे। तर दुसरीकडे फडणवीसांकडे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांची बैठक असणार आहे। इंदापूरमध्ये दादागिरीची भाषा वापरली जाते, अपशब्द वापरले जातात असं म्हणत स्वतः हर्षवर्धन पाटलांनी नाराजी व्यक्त केली होती। विखे पिता पुत्र आणि राम शिंदे नक्की वाद काय? भाजप आमदार राम शिंदे विखे पिता पुत्रांवर नाराज आहेत। विधानसभा निवडणुकीत विखे पिता पुत्रांनी राम शिंदेंच्या विरोधात काम केल्याचा त्यांचा आरोप आहे। लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंच्या विरोधात राम शिंदे काम करत असल्याचा आरोप आहे। शिंदे विखे पिता पुत्रांमध्ये मनोमिलन घडवण्यासाठी फडणवीसांकडे बैठक होणार आहे। राम शिंदे आणि विखे पाटलांची 4 दिवसांपूर्वी बैठक निष्फळ ठरली आहे। फडणवीसांकडे हर्षवर्धन पाटील आणि दादांची बैठक कशासाठी? हर्षवर्धन पाटलांच्या नाराजीचा बारामती लोकसभेसाठी महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे। अजित पवार गटाचे हनुमंत कोकाटे यांच्याकडनं भर सभेत शिवीगाळ आणि धमकी दिल्यानं हर्षवर्धन पाटील नाराज आहेत। हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे एकमेकांचे परस्पर विरोधक आहेत। फडणवीसांबरोबर बैठकीत हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होणार आहे।